तर नमस्कार मंडळी. तर भावना उचलणार चक्क आता लक्ष्मीवरती हात, तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू आता समजूत काढणार भावनाची. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कशा प्रकारे आपल्या आता सिद्धूची पण सुटका झालेली आहे आणि भावनाच्या आयुष्यामध्ये देखील आता सगळं चांगलं आणि सुरळीत चालूच आहे. तर तेवढ्यात मात्र दळवींच्या घरात तुम्हाला माहितीच आहे की जानू आणि विश्वाच्या लग्नाची पूर्णपणे तयारी चालू आहे आणि त्या दोघांचं आता लग्न देखील पुढच्या 4 दिवसात होणार असतं. पण आता या सगळ्यामध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की आता जानूचं एकच म्हणणं असतं की जर भावनाताई ह्या लग्नासाठी आली नाही तर मी हे लग्न करणार नाहीये. मग मित्रांनो, मला एकच गोष्ट कळत नाही, एवढ्या दिवस भावनाताई तुझी दुःखामध्ये होती ते पण फक्त तुझ्यामुळे, कारण की तुझ्या त्या जयंतनेच तुझ्या बापाला मारलं होतं, पण तरी देखील आपल्या सिद्धूला त्या संकटामध्ये अडकवलं गेलं, ते पण ह्या लक्ष्मीने. आणि तरी पण यांची अपेक्षा असते की त्यांच्या आता या कार्यक्रमामध्ये सिद्धू आणि भावनाने यायला पाहिजे. तर दुसरीकडे मित्रांनो, आता भावनाच्या मनामध्ये तर राग अजूनच जास्त येत असतो, कारण की तिला वाटत असतं की स्वतःच्या मुलीची जी अवस्था केल्याच्या नंतर पण ही लक्ष्मी एवढा आनंदात कशी काय मिरवू शकते. तरी पण हिला थोडा पण पश्चाताप नाहीये. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर भावना अगदी बरोबर आहे, कारण की तुम्ही नोटीस केलं असेल मित्रांनो, याच्या अगोदरपासूनच जेव्हा जेव्हा दळवींच्या लोकांच्या घरामध्ये संकट आले तेव्हा तेव्हा सिद्धू आणि भावनाने त्यांना कितीतरी वेळा मदत केली होती. पण मात्र हे सगळं सोडून ह्या लक्ष्मीने ज्या प्रकारे आपल्या भावनासोबत आपल्या सिद्धूसोबत वागली ना, ते अत्यंत चुकीचं आहे, हे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे भावनाने पण आता जो निर्णय घेतला आहे ना की त्या लोकांचं तोंडही पाहायचं नाही तिला, आणि त्या बाईकडे तर ती आयुष्यभर जाणारच नाही, तर ते अगदी बरोबरच आहे तिचं, कारण की गेलंच नाही पाहिजे. तर पुढे आता मात्र ही लक्ष्मी सिद्धूला कॉल करून सिद्धूला तिकडे बोलून घेण्याचा प्लॅनिंग करत असते. म्हणजेच ह्या लक्ष्मीला काय वाटतंय का नाही मित्रांनो, कारण की हिच्यामुळे बिचाऱ्या आपल्या सिद्धूवरती आणि तुम्ही पाहिलंच की भावनावरती एवढं मोठं संकट आलं, तरी पण ह्या लक्ष्मीला वाटतं की तिच्या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये यांनी सहभागी व्हायला हवं. पण एवढ्या महिने, म्हणजेच एवढे महिनेच सोडा, एवढे वर्ष मात्र भावनाची जी अवस्था झाली याला जबाबदार ही लक्ष्मी आहे, तरी पण ती लक्ष्मी कधी त्यांच्या घरी गेली नाही. म्हणजेच एक गोष्ट तुम्ही नोटीस करा की आता ह्यामध्ये मात्र लक्ष्मीची आणि भावनाची भांडणं होती, पण आता हे सगळं भावनाने कोणासाठी केलं तर आपल्या सिद्धूसाठीच केलं आहे. तर दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक नोटीस केली असेल की त्यांच्या घरामध्ये देखील मात्र आता सगळ्यात भयंकर गोष्ट हीच घडणार आहे की आता त्यांना सगळ्यांना असं वाटतं की भावना राग विसरून आता तिकडे येईल. पण मित्रांनो, भावना काही तिकडे जाणार नाही. पण पुढे मात्र तुम्हाला पाहायला भेटेल की आपला सिद्धू म्हणतो की माझ्यामुळे तुमचं नातं तोडलंय तर ते मी जोडून देतो. पण मित्रांनो, या ठिकाणी सिद्धूची पूर्णपणे चूक वाटते, कारण की सिद्धूने ते नातं जोडलंच नाही पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे की सिद्धूवरती जी काही वेळ आली त्या लक्ष्मीमुळे आलती ना, मग त्या लक्ष्मीला ते रिअलाईज झालं पाहिजे की तिच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. त्याच्यामुळे त्या लक्ष्मीने जोपर्यंत सिद्धू भावनाची पाय धरून माफी मागत नाही आणि ते पण सर्वांसमोर, तोपर्यंत मात्र ह्या लक्ष्मीला माफ केलं नाही पाहिजे. आणि जे जे भावनाने 7 वर्षात भोगलं आहे ते सगळं लक्ष्मीला तिने भोगायला लावलंच पाहिजे, कारण की त्याच्यानंतरच त्या लक्ष्मीला कळेल की ती मात्र मिरवते ते किती चुकीचं आहे. कारण की तिला असं वाटतं की तिच्या घरामध्ये सगळं काय व्यवस्थित चाललं आहे म्हणजे सगळं चांगलंच आहे, पण हे सगळे थोड्या दिवसाचे खेळ आहेत मित्रांनो. कारण की तिची मुलं पण कशी आहेत तुम्हाला चांगलंच माहीत आहे, कारण की संतोषच्या डोक्यामध्ये जो प्लॅन आहे तो आता संतोष लवकरच बाहेर घेऊन येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि अजून 2-4 गोष्टी मी नोटीस केल्या मित्रांनो, कारण की तुम्ही पण पाहिलंच असतील की सिद्धू आणि भावनाच्या घरामध्ये जी कोण नवीन व्यक्ती दाखवली ती पण काहीशी लोकांना आवडलेली नाही. इकडे मात्र तुम्ही पाहिलंच की आनंदीला एवढी मोठी दाखवली की ती मात्र ती आता आपल्या भावनाची मुलगी वाटत पण नाही, ती एकतर भावनाची बहीण असल्यासारखी वाटते एवढी मोठी. दुसरीकडे मात्र आपला वरद पण एवढा मोठा दाखवला आहे. दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या वेंकीची बायको पण बदलली गेलेली आहे, म्हणजेच खूप सारे पात्र पण चेंज केलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या कमेंट्स येतात की पहिले पात्र जर असते तर अजून चांगली वाटली असते. तर आता तुमचं मत तर नक्की सांगा. पण पुढे मित्रांनो कहाणीत खूप मोठा ट्विस्ट होतो, कारण की ह्या जानूमुळेच हे सगळं घडलेलं असतं आणि ही जानूच पुढे म्हणत असते की मी आता लग्न करणार नाही जोपर्यंत भावनाताई इथे येणार नाही. म्हणजे हिचा ड्रामा तर बघा ना, सगळे हिच्यामुळेच झाले, पण तरी पण हिला असं वाटते की या सगळ्यामध्ये तरी पण भावना आली पाहिजे. पण आज जे काही भावनावरती संकट आले ना, या सगळ्या गोष्टीला 100% जबाबदार म्हणलं तर ही जानूच आहे. आणि तरी पण तिची इच्छा आहे की ते भावनाने तिच्या ह्या लग्नामध्ये यायला हवं. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुढे भावना चक्क ह्या लक्ष्मीवरती हात का उचलते हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, पण ही नक्की उचलते म्हणजे उचलतेच. आणि या ठिकाणावरून मात्र लक्ष्मीला कळते की तिने तिच्या मुलीला तिच्यापासून किती लांब केलंय. आणि आता त्या लक्ष्मीला पश्चाताप होत असतो आणि तिला वाटतं की भावनासोबत मी असं वागायला नको होतं, त्यावेळेस मी मात्र विचार करायला हवा होता भावनांच्या मुलीचा. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की ह्या लक्ष्मीने जो काही मूर्खपणा केला आहे त्याच्यामुळे हे सगळं भोगावं लागलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही नोटीस केली असेल की लक्ष्मीच्या घरात अजून एक मुलगा
मुलगा आहे. पण मित्रांनो, तो मुलगा अखेर आहे कोणाचा, हाच प्रश्न खूप लोकांना पडलेला आहे. आणि सिद्धू आणि भावनाला त्यांचा मुलगा तर अजून सापडलेला नसतो, हे पण तुम्ही नोटीस केलेलंच असेल. मग कदाचित तोच आता सिद्धू आणि भावनाचा मुलगा तर नसेल ना, कारण की खूप सारे प्रश्न आहेत. पण आता हेच तुम्हाला पुढे पाहायचं आहे. आणि जर असं असेल तर लवकरात लवकर तो त्यांना भेटलाच पाहिजे मित्रांनो. आणि मित्रांनो, ज्या प्रकारे भावना ह्या लक्ष्मीसोबत वागते ना, ते कितपत योग्य आहे हे तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतंय, सिद्धूने आणि भावनाने दोघांनी पण ह्या जानू आणि विश्वाच्या लग्नात गेलं पाहिजे का नाही, हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे रेग्युलर सगळे अपडेट्स येत राहतील. धन्यवाद.